अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात 14 फेब्रुवारी रोजी यूथ मीटिंग 2026 प्रेम की पुकार या कार्यक्रमाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमस्थळी बजरंग दलाचे पदाधिकारी दाखल होणार असल्याची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाड यांच्यासह पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार्यक्रम आयोजक संजय दिवे यांच्याकडे कार्यक्रमाबाबत विचारणा केली. दर शनिवारी आणि रविवारी प्रार्थना भवन येथे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात आणि 14 फेब्रुवारी रोजी 10 ते 12 वर्षाच्या मुला मुलींसह पालकांना सुद्धा आमंत्रित केले होते, अशी माहिती आयोजकांनी दिली. या दरम्यान बजरंग दलाचे बंटी पारवानी कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर कार्यकर्ते परतले. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता सायंकाळपर्यंत पोलिसांचा या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पास्टर संजय दिवे, रोही मिनिस्ट्रीज अमरावती. महादेव खरी भागामध्ये हे आमचं प्रार्थना भवन आहे, रजिस्टर्ड आहे. आणि आजचा जो दिवस आहे व्हॅलेंटाईन्स, आणि आजच्या दिवशी तरुण लोक भटकले नाही पाहिजे, त्यासाठी आमचा आज एक यूथ मीटिंग होती आमची, ज्याच्यातून आम्ही त्यांना सांगतो की खरं प्रेम हे जगातलं प्रेम नाही आहे, परंतु खरं प्रेम हे दैवी प्रेम आहे, देवाचं प्रेम आहे. आणि आम्ही आज त्यांना एकत्र करून देवाच्या प्रेमाविषयी त्यांना सांगतो. आणि जगातलं प्रेम कसं फेक आहे, क्षणिक आहे, ते त्याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन करतो. त्यानंतर शिक्षणावर फोकस करावा आणि शिक्षण आपलं पूर्ण करावं, करिअर बनवावं, त्याच्यावर आमचा आज एक कार्यक्रम होता. परंतु आज या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बजरंग दलचे काही लोक येऊन काही नासगोस करतील किंवा त्रास देतील, त्यासाठी त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आजचा कार्यक्रम तुम्ही थोडा स्थगित करा. आणि आम्हाला तो कार्यक्रम स्थगित करावा लागला. ही फार दुर्दैवी बाब आहे की स्वतंत्र भारत देशामध्ये जेव्हा सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि असं असताना सुद्धा आमच्यासोबत असं होत आहे, मायनॉरिटीसोबत असं होत आहे, तर ही फार खेदाची बाब आहे. आणि असं होऊ नये, हे चुकीचं आहे. आम्ही चांगलं काम करत आहोत आणि चांगल्या कामासाठी विरोध होत आहे. जे कोणी असं काम करत आहेत, देव त्यांना आशीर्वाद देव, त्यांना बुद्धी देव की त्यांनी आपली शक्ती, आपलं ज्ञान चांगल्या गोष्टीला लावावं, विध्वंसक कामामध्ये नहीं। धन्यवाद। जय श्री राम। मेरा नाम बंटी पारवानी है। बजरंग दल विदर्भ प्रांत सह संयोजक की मुझ पर जवाबदारी है। इस वक्त हम अमरावती के महादेव खोरी क्षेत्र में खड़े हैं। कल से ही सोशल मीडिया पे एक पोस्ट वायरल हुई थी जिसमें युवा प्रवाह यूथ मीटिंग के नाम से वो वायरल हुई थी न्यूज़। उसमें लिखा था प्रेम प्रवाह, युवक युवती भारी संख्या में यहाँ पर आओ, यहाँ नाश्ता फ्री है, खाना फ्री है, और अपने साथ औरों को भी संदेश दो कि यहाँ इस जगह पर आना चाहिए। ये सूचना मिलते ही बजरंग दल ने योजना बनाई और योजना के आधार पर हम इस स्पॉट पर आकर प्रशासन द्वारा कार्रवाई करवाने के लिए हमने पूरी तैयारी की। प्रशासन ने भी सतर्कता बरतते हुए स्पॉट पर यहाँ आए और उन्होंने जिस प्रकार से ये कार्यक्रम देखा तो खुद उन्होंने इस कार्यक्रम को रोक लगाई और यहाँ फिजरपुरा के पीआई साहब के साथ उनका पूरा बंदोबस्त यहाँ उपस्थित है स्पॉट पर, और यहाँ पर जो भी कार्यक्रम चल रहा था उस कार्यक्रम को उन्होंने रोकने लगाया है। ये अच्छी बात है कि प्रशासन ने अपनी सूझबूझ से, समझदारी से यहाँ अच्छी कार्रवाई की। मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार से युवाओं को बहकाने का विषय पूरे शहर भर में कहीं ना कहीं इस प्रकार के विषय शुरू है। ऐसे विषयों पर रोक लगनी चाहिए। युवा युवतियों को आज के दिन वैलेंटाइन डे के दिन यहाँ जमा करने का उद्देश्य क्या था, इसकी जांच लगनी चाहिए। और क्यों इन युवाओं को एक साथ एकत्रित करने के लिए आह्वान किया गया, क्यों इनको नाश्ता और खाना फ्री में देकर यहाँ बुलाया गया, इस प्रकार की सारी विषयों की जानकारी प्रशासन द्वारा यहाँ मालूम पड़नी चाहिए और इन पर उचित कार्रवाई होनी चाहिए। जय श्री राम। जय श्री राम।